सदी स्पोर्ट्स बापाने टीम जी दाखल झालेली आहे ॲज अ फील्ड नुकताच झालेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर एक चुरस निर्माण झाली होती. इव्हन टीमकडून चांगली कामगिरी, परंतु मित्र म्हणेन चुका भरपूर होताना पाहायला मी आल्या. मिसफिल्ड झाला, बॅकअप झाला नाही आणि ज्या चुका झाल्या तर झाल्या शेवटच्या चेंडूवर झालेली सगळ्यात मोठी चूक आणि ती महागात पडली आणि मात्र त्यांचा प्रवास मात्र या सह्याद्री ट्रॉफीमध्ये समाप्त झाला. जवळजवळ कालचा दिवसपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे आणि मग क्रिसमसचा जर उल्लेख करायचा झाला मग ख्रिस्ती आणि जवळजवळ 30 म्हणजे क्रिसमस जो आपण पाहिला 30 आपण पाहिला तर हा आठवडा नक्कीच ख्रिस्ती लोकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि मग नाताळ आणि भरपूर ठिकाणी जत्रेचा सण उत्सव मात्र साजरा केला जाते आज आणि तो सण मात्र आपण पाहिला तो कालच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते. तर लगभग आठवडाभर मात्र हा उत्सव मात्र आपल्याला जवळ पाहायला मिळेल. जाऊया मैदानाच्या दिशेनं. हेमंत लाखात पहिला षटक घेऊन सज्ज आहेत. पहिला बॉल ऑन साईडला आपण पाहिला आपल्या स्टायलिश अंदाजामध्ये स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक केतन थोडेसे लांब होते परंतु इथे हलका मिसफिल्ड झालाय. ओ चुकी झाली आहे आणि तेच म्हणतोय की मिसफिल्डवर कधीही एक्स्ट्रा धाव घेण्याचा प्रयत्न करू नका. धाव कमी धोका जास्त असो आणि हा धोका मात्र मुकेशचा कॉल होता देवाचा. नक्कीच मी म्हणेन तितका चांगला प्रतिसाद नव्हता कारण की देवा यांना डाऊट होता की धाव कदाचित होऊ शकणार नाहीये आणि तेच कारण आपण पाहिलं की इथे रन आऊट. पहिला मोठा धक्का देवा इनफॉर्म बॅटर मी दुर्दैवरित्या पाहतोय की बाद होत आहे आणि सगळ्यात मोठा धक्का मानला जाईल मंगलमूर्ती नागले टीमला कारण की इनफॉर्म बॅटर आहे. मागील काही टुर्नामेंटपासून आपण चांगलं क्रिकेट खेळतोय आणि मात्र तो नक्कीच दुर्दैवरित्या बाद झाल्यानंतर नाराज हताश निराश मनाने परतताना पाहायला मिळतोय. जी बॅटरी मैदानाच्या आतमध्ये आता येताना पाहायला मिळतात. अशोक त्यावेळेला चांगल्या बॅटिंगची गरज आहे पण ज्या असं म्हटलं जात आहे ना की कोणी साथ दिली नाहीये. चांगला चेंडू असं म्हटलं जातं ना की कोणी साथ दिली नाहीये म्हणून रडत बसायचं नसतं तर संकटाच्या छाताळावर पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं. पहिली विकेट गमावली डाऊन झाली याचा अर्थ असा नाही की तुम्ही मॅचमध्ये मागे पडलात परंतु इथून वाईटसाठी मात्र रिव्ह्यूची डिमांड केली आहे. डेफिनेटली आपण पाहिलं की एक रिव्ह्यू असेल आणि तो जर गमावला तर मग पुन्हा मिळणार नाही आहे आणि पाहावं लागेल आपल्याला. थर्ड अंपायर आहे तिथे. वाईट ना Yes, definitely. It's a wider ball. Team ची टोटल 3. It is a 3 runs. हेमंत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चांगला फटका सरळ बॅटच्या साईडने संदेश आहे तिथे. ओहो वडा कॅच. गुड रनिंग कॅच आपण पाहिलं. संदेश ज्याप्रमाणे आपण पाहिलं आउटफील्ड मध्ये एक उत्तम दर्जाचा मात्र आपण पाहिलं कॅचिंग पोझिशन पाहायला मिळालं. गुड कॅच ऑफ दी क्वालिटी आणि विकेट डाऊन होते. दुसरी मोठी विकेट गमावली आहे आपण पाहिली तर मंगलमूर्ती नागले टीमला म्हणजे सह्याद्री स्पोर्ट्स बापाने टीम जो मॅच आपण पाहिला पहिला मॅच कुठेतरी अडचणीमध्ये असं वाटलं होतं आली आहे परंतु त्यानंतर त्यांचं जे परफॉर्मन्स आणि ऊर्जा संचार झाली आहे त्या विजयानं
आणि त्यामुळे जवळजवळ आपण पाहिलं इथे तर मग न्यू बैटर इन ज्ञानेश्वर। ज्ञानेश्वर आए मैदान के अंदर, उनको अच्छा खेल दिखाना होगा क्योंकि यहाँ पे विकेटें गंवाई है। कहीं ना कहीं रनों की ज़रूरत है, लेकिन 3 ओवर का मुकाबला है, ये भी ध्यान में रखना है। लेकिन दूसरी तरफ से विकेट ज़्यादा नहीं गंवाने, अगर विकेट इसी तरह से गंवाई तो फिर आप मुश्किल में आ सकते हो। लेकिन हेमंत क्या गेंदबाजी अब कर रहे हैं, इससे पहले वाले मुकाबले में क्या बेहतरीन बैटिंग करी थी। ओह, बैक टू द बॉलर, क्या बेहतरीन गेंद थी, ये जड्स में डालने का प्रयास था, लेकिन उतना ही अच्छा प्रयास बल्लेबाज का भी था। लेकिन फील्डिंग कब स्तर बदलता हुआ अब जिस तरह का ये परफॉर्मेंस रहा है, यह बेहतरीन रहा है। अब तक की गेंदबाजी देखेंगे ना तो एक लाजवाब शानदार हुई गेंदें हो चुकी है। इस ओवर की अगर देखेंगे तो हमारे ऑफिशियल समय बता रहे हैं कि 3 गेंदें हो चुकी है। ऑन साइड में खेलना चाहते थे इस गेंद को, लेकिन बल्ले और गेंद का कोई मिलाप नहीं है। गति कितनी प्रदान करते हैं अपनी गेंदबाजी में, रफ्तार से डालते हैं और बल्लेबाज को पढ़ने नहीं देते कि कौन से दिशा में गेंद आई, क्योंकि कौन से स्पॉट पे ये पिक करने वाली गेंद है, गिरने वाली है। और यह हमेशा गेंदबाजी में मिश्रण लाना भी जानते हैं हेमंत। यावेळेला चांगला फटका आहे बॅटच्या रडार मध्ये, अगदी टक्कन आपण पाहिलं रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मधलेला ठोकलेला फटका षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकारानं मात्र धाव फळकाला आकार मिळतोय। 9 रन्स। ये शॉर्ट पिच गेंद आप जब भी देखो ना तो रोहित शर्मा ही पूरी तरह से और अच्छी तरह खेलते, क्योंकि अगर महेंद्र सिंह धोनी को डालोगे ना यही गेंद तो फिर वो डिफेंस करते, कई बार देखा है। इस बार देखेंगे ना तो ये गेंद अच्छा कमबैक था। जवळजवळ आपण बघितलं तर इथे डॉट चेंडू चांगला कमबॅक नव्हता, फळकावर पाहायला मिळाला, एक विकेट आला परंतु विकेट महत्त्वाच्या सुद्धा गमावल्यात। जिथे आपण पाहिलं तर जवळजवळ आपण हेमंतचं कौतुक करावं लागेल की एक विकेट मी तर म्हणेन की ज्याप्रमाणे म्हणजे त्याच्या खात्यामध्ये आली, एक रनआउटच्या स्वरूपात आली आणि आपल्या टीमसाठी स्पाल होता ना तो एक निर्णायक म्हणजे पहिल्या ओव्हरचा, कारण की प्रत्येक टीम एक मोठ्या सहाय्याने मात्र आपण पाहिलं तर ओपन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तसं होताना पाहायला मिळत नाहीये। येस, डेफिनेटली आपण पाहिलं तर रिप्लेसमध्ये आता खेळाडू येतात। विकास तेही इंजर्ड आहेत, थोडंसं आपण पाहिलं अनफिट मात्र इथे जाणवतं हेमंत यांना, आणि विकास सुद्धा इंजर्ड आहेत। म्हणजेच बापाने टीम आपण पाहिली ना तो कदाचित थोड्याशा कठीण काळातून जात असताना पाहायला मिळते आपल्याला, कारण की चांगले खेळाडू विकास सुद्धा आपण पाहिला एक बेस्ट ऑलराऊंडर खेळ, म्हणजे त्याच्याकडे बॉलिंग ह्याचा क्रम मी नेहमीच पाहत असतो आपल्या टीमसाठी। तो इंजर्ड असल्यामुळे आपण पाहिलं त्याला सुद्धा बॉलिंग करण्याची संधी मात्र नक्कीच मिळणार नाही आहे, कारण की थोडीशी हाताला दुखापत आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु विनोद असतील। शॉर्ट पिच पोल करायचा होता, मिस टायमिंग आहे, हवेत बॉल आहे, स्वतः विनत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, कारण की त्यांना माहिती होतं कॅच त्यांची नव्हती, परंतु मिड विकेटचे होते खेळाडू शॉर्ट मिड विकेटला, आणि की त्यांच्याकडे इतका अनुभव नव्हता मनोहरजी होते, आणि परंतु ते कॅचपर्यंत पोहोचू शकले नाही आहे। 2 धावा मात्र इथून मिळते। मुकेश, ज्याप्रमाणे मी तर म्हणेन की देवा यांचे विकेट मी तर म्हणेन चुकीच्या कॉलिंगमध्ये गेली आणि त्यांची भरपाई मात्र मुकेश यांना करावीच लागेल, कारण की आता गरज आहे ना आपल्या टीमसाठी एक चांगला फलंदाजाची। हा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा
एक्स्ट्रा इथून आपण पाहिलं तर मग रन्स मिळेल, बॉल मिळेल. टीमच्या टोटलमध्ये भर पडत असताना पाहायला मिळते आहे. टीमची टोटल आपण पाहिली आहे ना 12. हा शॉट चांगला आहे परंतु हर्षद मात्र तयार नव्हते. थोडासा उशिरा स्टार्ट केला, बॉडीचा वापर केला, चेंडूला अडवलं गेलंय परंतु 2 धावा जरूर मात्र इथून मिळतील. नक्कीच मी तर म्हणे की चांगला इंटेन दर्शवला तर कॅचपर्यंत पोचू शकत नाही आहे परंतु मग आपण धावा वाचवू शकतोय आणि प्रेझेंट ऑफ माइंड ज्याला म्हणता येत ना त्याचं उदाहरण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आपण पाहिलं अलॉंगनच्या दिशेने संदेश आहे. चांगलं शतरक्षण संदेशच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण पाहिलं तर आउट फे मध्ये एक कॅच, त्यानंतर एक अगदी बाउंड्रीच्या जवळ स्टॉप केला चेंडू. म्हणजेच कॉन्ट्रिब्युशन आपण पाहिलं तर कसं असतं तर असं असतं योगदान. मग नुसतं ते योगदान आपण पाहिलं की बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये नसतं तर फिल्डिंगमध्ये असतं आणि ते इथे दर्शवताना पाहायला मिळत आहेत. चांगला फटका बॅटच्या पट्ट्यात आहे यावेळेला. हाय अँड हायर मुकेशने केलेला फायर, थेट चेंडू गेला लॉंग अनच्या बाउंड्री लाईनच्या बाद. 6 धावांसाठी हा मोठा फटका. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 रन. या 6 न धाव फलक आपण पाहिलं तर 22च्या घरामध्ये इंटर करतोय. 22. 4 चेंडू फेकून झालेत. चांगला फटका आपण पाहिला तर मग आता मुकेशने सगळी आपली टीमसाठी कामगिरी करण्याची जबाबदारी घेतली आहे. उलटा सुद्धा ओहो इथे पाहिलं आपण तर चेंडूने हुळकावणी दिली आहे. पॅकअपच्या स्वरूपात आपण पाहिलं तर नक्की चेंडूला अडवलाय परंतु या वेळेला मात्र आपण पाहिलंय रन आउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र नक्कीच बाद होतोय. चांगला फलंदाज मुकेश जो चांगला टच मध्ये होता, याची विकेट मात्र मिळवली आहे परंतु मैदानात आपण पाहिलं मुकेश बाद झाल्यानंतर त्यापेक्षा डेंजरस खेळाडू म्हणजेच विकास वळवे आतमध्ये इंटर झालाय. 24 धावा बलकावर पूर्ण झाल्यात आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलं ना तर मग एक चेंडू आहे. दुपारचं सत्र कोणत्या टीमच्या नावावर राहते हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच टॉस असेल साईकृपा राजावली आणि गावदेवी कामन टीम. 2 कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये उपलब्ध राहायचं आहे ही सूचना तुम्हाला देतोय मी. चांगली बॉलिंगच्या साहाय्याने मात्र आपण पाहिलं डेड बॉलच्या साहाय्याने आपण म्हणजे डॉट चेंडूच्या साहाय्याने पाहिले आपण तर षटकाची समाप्ती केली आहे. 2 षटकाचा खेळ फिनिश. धावफलक 24. 12ची सरासरी आहे. 6 चेंडूचा आता राहिलेला खेळ शिल्लक असेल आणि शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी थोडासा गंभीर विषय बनतोय की कोणता गोलंदाज वापरला जाईल. चर्चा केली जाते जवळजवळ 1 2 3 4 5 तर येस मिलिंद यंगस्टरवर विश्वास ठेवलाय आणि विश्वास मात्र नक्कीच यंगस्टर मिलिंदने मात्र पहिल्या मॅचमध्ये जवळजवळ जिंकला होता. स्टडी करतोय ॲट द 10th आणि आपण पाहिलं मग शिक्षणाचा काळ नक्कीच आपण पाहिलं आणि हा क्रिकेटचा काळ म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर दोन्ही फॉर्मॅटमध्ये नक्कीच अव्वल मात्र सिद्ध करायचे त्याला क्रिकेटमध्ये आणि नक्कीच क्रिकेटचा विचार केला तर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. विकास वाळवी ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न करत होते. डीपमधून फिल्डर आहेत मात्र चेंडूला उचलला फेकण्याचा प्रयत्न केला जातोय पण 2 धावा इथून मिळतील. आणखीन एक्स्ट्रा मिळतील का? मोल बॅकअप करतायत.
विकासजी वाईड आपण पाहिले, कार्याध्यक्ष वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. काहीतरी मात्र आपण पाहिलं चर्चा करत असताना मिलिंदच्या सोबत एक्सपिरियन्स आणि यंगस्टार नक्कीच आपण पाहिलं कॉम्बिनेशन आहे. आता मिश्रण आपण पाहिलं, जेव्हा जेव्हा आपण पाहिलं ना तर मिश्रण असतं ना तेव्हा तेव्हा काहीतरी वेगळं पाहायला मिळत असतं. यंगस्टरला मात्र अनुभव नक्कीच आहे विकासकडे, तो त्याने दिला आहे या बॉलची हाताळणी करण्यासाठी. फटका हवेत आहे, फटका फसलाय, उंच आहे, परंतु झेल मात्र दुसऱ्या अटॅकमध्ये विनोदने कलेक्ट केलाय आणि या वेळेला मात्र बिग विकेट. विकास इज आउट, कारण की या शेवटच्या षटकामध्ये व्हेरी डेंजरस बॅट्समॅन आहे आणि त्याला बाद करणं मी तर म्हणेन की महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिले. गुड बॉलिंग बाय मिस्टर मिलिंद. मिलिंद मोरे. Batter in Dhruv as a lefty, youngster against youngster. हो, क्या बेहतरीन गेंद डाली है, प्रभावित किया इस खिलाड़ी ने. शासन की कमी है लेकिन अनुशासन भरी गेंदबाजी कर रहे हैं अपने टीम की ज़रूरत को समझकर. और ये दूसरा उनका स्पेल रहेगा इस टूर्नामेंट में. पहले मुकाबले में क्या बेहतरीन 5 रनों का ओवर उन्हें फेंका था, इस बार इस गेंद को छोड़ दिया है. वेट एंड वॉच का रोल अदा करते हुए बल्लेबाज अंपायर ने भी अपने हाथ दिखा दिए हमारे यहाँ पे कि एक्स्ट्रा रन मिलेगा. वाइड के साथ टीम के टोटल 27 बन चुके हैं. अभी भी गेंदें शेष इस ओवर की 3. ध्रुव क्या बड़ा हिट लगाने में कामयाब हो पाएंगे. इस बार सॉलिड मारा है, बल्ले के रडार में आई हुई गेंद और गेंद गई है बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. क्या बेहतरीन करारा वाला प्रहार था और पूरे के पूरे मिलेंगे 6 रन. क्या बेहतरीन जैसे कि मानो इस खिलाड़ी के अंदर भावेश पवार जो आ गए थे. इस बार कट किया है, पॉइंट के ऊपर से गेंद जा रही है डिक्लेरेशन के एरिया में. 2 रन वहां भी मिलेंगे. अब कुछ क्षणों में ना अच्छी बल्लेबाजी करते नजर आ रहे बल्लेबाज ध्रुव, क्योंकि ऐसा लग रहा था कहीं ना कहीं ये टीम फंस गई है. विकास की जो विकेट गई थी उसके बाद एक तरफ से अगर देखेंगे ना तो पूरी तरह से पकड़ के रखा है. 35 रन हो चुके हैं. ये आखिरी गेंद है इस इनिंग की. इसके बाद करेंगे हम टॉस. 2 कप्तानों से मैं रिक्वेस्ट करूंगा कि आपको तुरंत आना. एक कप्तान आ चुके हैं यहाँ पे गावदेवी कामन टीम के. ये बेहतरीन शॉट है, गैप में है खिलाड़ी है वहां पे. 1 रन मिलेगा. दूसरे का भी प्रयास करेंगे बल्लेबाज, क्योंकि एक से वो सहमत नहीं है. 2 मिले, तीसरे का प्रयास हो सकता है शायद. अमोले बैकअप के लिए तीसरा मिला है. क्या इससे ज्यादा ढूंढेंगे? नहीं, ढूंढना तो चाहिए था, क्योंकि अगर ये आखिरी गेंद है तो आपको जितना हो सके उतना ज़्यादा प्रयास करना चाहिए था. 3 रन मिले आखिरी गेंद पे और 3 के साथ अगर देखेंगे ना तो रन संख्या बन चुकी है 38, यानी कि 38 रन बन चुके हैं और 39 रनों का टारगेट है मुकाबला जीतने के लिए. आपको आना है टॉस के लिए. राजावली टीम के कप्तान जहाँ पे राज रहेंगे और उनका सामने जो टक्कर देने वाली टीम है गावदेवी कामन की टीम, वो भी आ चुके हैं कप्तान यहाँ पे.
तो अब चलेंगे टॉस बॉक्स की ओर। हॅलो, काकांना विनंती करते की आपण या काका आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉस आहे आणि त्या टॉसची ओळख सुद्धा करून दिली जाईल. SSB बाफाणे आणि दुसऱ्या बाजूने म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स. कॉल म्हात्रे ब्रदर्स असा कॉल येतोय बापाने. कीच काकांना विनंती करते आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि आपण विराज मानवा. कॉल दिला होता राजावली टीमने आलाय गावदेवी कामन टीम टॉस जिंकलाय, काय डिसाईड करताय? फिल्डिंग. काय वाटतं की तुम्ही इथे राजावली टीमच्या समोर काय गेम प्लॅनिंग असणार? किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? 30-35. तुमची परफॉर्मन्स या मैदानावर मागील स्पर्धेमध्ये चांगला आत्मविश्वास नक्कीच चांगला मिळालाय. तरी सुद्धा काय वाटतंय की मग राजावली टीमचं कसं चॅलेंज असेल तुमच्यासमोर? चांगली टीम आहे. त्यांच्यासमोर मग असे कोणतेही जे खेळाडू असतील त्यांच्या खेळाडूंवर जास्त असतं तुमच्या नजर असतील की त्यांना लवकरात लवकर रोखण्याचा प्रयत्न करणार? करू. मग सह्याद्री ट्रॉफी खेळण्यासाठी आलात तुम्ही आणि नक्कीच तुमचं मागचं परफॉर्मन्स जे झालं ते झालं, परंतु आज काय विचाराने आलास की आजचा दिवस आहे तो कोणत्या अनुषंगाने मात्र खेळण्याचा प्रयत्न करणार? जिंकण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. वैया राज, काय वाटतंय की नक्कीच टॉस जिंकला असतं काय घेतलं असतं? फील्ड. बॅटिंग करायची तुम्हाला, पण मला जर असं वाटतं की नक्कीच जेव्हा जेव्हा बॅटिंग तुम्ही केले तेव्हा तेव्हा जास्त जिंकलेले आहेत, मी सुद्धा पाहिले आहेत. परंतु वाटतं की आज टीममध्ये काही कॉम्बिनेशन काय, कोणता खेळाडू कमी आहे की पूर्ण पॅक टीम आहे? नाही, सर्व आहेत. जास्त फोकस कोणाकडे असेल की चांगलं क्रिकेट खेळते आपल्या टीमचं पोचली, परफॉर्मन्स चांगलं झालं होतं आणि नक्की चांगल्या संघांच्या पोचली, परफॉर्मन्स चांगलं झालं होतं आणि नक्की चांगल्या संघांच्या समोर चांगली टफ फाईट केली होती. पण ही मॅच मात्र आपण बोलतो एक टफ फाईट होईल. मिस करू नका, परंतु जाऊया मॅचकडे जिथे ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात वाईट बॉलनं पहिला चेंडू. मॅचला होती सुरुवात वाईट बॉलनं पहिला चेंडू आपण पाहिला या ठिकाणी, तर गोलंदाज देवानंद वळवीचा हा वाईट बॉल. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे खेळाडूंचे हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय सह्याद्री स्पोर्ट बापाने आयोजित सह्याद्री चषक 2024 हा महासंग्राम. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने एवढ्या चेंडूला टॅप केलं, एक सिंगल धाव निश्चितच या ठिकाणी पूर्ण होत. त्याच्यात आता मात्र एक चांगल्या पॉझिटिव्ह विचारानं हा खेळ मात्र खेळावा लागेल. म्हटलं तर मिस टाइम फटका जरूर झालाय. मुकेश लॉंग ऑनवरनं पुढे येतोय आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. एक सिंगल धाव येते, सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल वेळेस फटका सुंदर आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा मिळेल एक सिंगल, कदाचित डबल देखील झाले असते, मात्र यावेळेस रोखले गेले विकासनं. षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं आहे. यावेळेस आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय, परंतु झेल कदाचित पकडलं असता तर एक धाव वाचू शकली असती आणि एक धोकादायक घटना देखील घडू शकली असती. कदाचित कॉल देत जा मित्रांनो, कारण जेव्हा दोन खेळाडू झेल पकडण्यासाठी अति वेगाने धावतात तेव्हा झालेली टक्कर निश्चितच खूप धोकादायक ठरू शकते. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर
साई कृपा स्फोट राजावलीचे सर्व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. असं वाटते की राजावली गावामध्ये कोणीच राहिलेलं नाही आहे. सर्व प्लेयर इकडे आलेत. वेलकम, स्वागतम, तुमचं देखील स्वागत आहे. साई कृपा स्फोट राजावली पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये जरूर पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी विकेट जाताना आपण जरूर पाहतोय. जो महत्वाचा खेळाडू होता हर्षद लागात, तो मात्र या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या 5 असताना एक मोठी विकेट, एक मोठा धक्का बसलाय सह्याद्री स्पोर्ट बापाने टीमला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद रायात. चांगला खेळ करावा लागेल कारण लक्ष देखील खूप मोठा आहे 39 धावांचं. यावेळेस विनोदने आल्या आल्या मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रयत्न सक्सेसफुल देखील होताना आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. षटकार येते लॉंग ऑनच्या दिशेनं आणि या षटकारानं आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. 12 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच अजून सुद्धा 28 धावा पाहिजेत. 12 चेंडूमध्ये अजून सुद्धा 14च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. अजून सुद्धा मॅच जो आहे तो बॅलन्सिंग आहे. तर सामना स्पष्ट आणि स्पष्ट सह्याद्री स्पोर्ट बाफाण्याच्या बाजूने झुकेल, परंतु चांगली बॉलिंग राहिली तर सामना मंगलमूर्ती स्पोर्ट टीमच्या बाजूने देखील झुकू शकतो. कारण प्रति षटकामागे 14च्या सरासरीनं चालायचं आहे सह्याद्री स्पोर्ट बापाने टीमला. यस, प्रीत पाटील यांचं देखील या ठिकाणी भोजनाकरता आगमन झालं. यस प्रीत, आपलं देखील स्वागत आहे. आमचे कॅमेरामॅन प्रीत पाटील अँड फ्रॉम मालजीपाडा. एक कॅमेऱ्याच्या साह्यानं निश्चितच चांगले क्षण ते सातत्याने टिपत असतात. विकास षटकातील पुढचा बॉल. विकास वर्सेस विकास. यावेळेस चेंडूला फोर्स केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण खराब झालं, फाटलं, मासा निसटला. चौकार, 4 रन. मोठा मासा होता पण थोडस झालं, फाटकं निघालं त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना झाला. 4 धावन करता आणि या चौकाराच्या साह्यानं आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. विकास वर्सेस विकास. यावेळेस वेगानं हा चेंडू टाकला. झेल पकडला जाईल का? यस. आणि यावेळेस आपण पाहिलं तर एक तुम्हारी तो एक हमारी असं चित्र या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळालं. विकासच्या बॅटमधनं चौकार जरूर आला होता अगोदरच्या बॉलवरती, परंतु दुसऱ्या बॉलवरती विकासला चलते केलंय डगआउटच्या दिशेनं. आणखी एक मोठा धक्का बसतोय सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीमला. 10 बॉल जिंकण्यासाठी अजून सुद्धा गरज आहे ती म्हणजे 24ची. 10 मध्ये 24 बनवायचे आहेत. आता मात्र ही जोडी निश्चितच काहीतरी चमत्कार करेल यात काही शंका नाहीये. कारण दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर निश्चितच अष्टपैलू खेळाडू आहेत, ऑलराऊंडर खेळाडू आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर हेमंत लाखातने मात्र चांगला खेळ केला. शेवटच्या बॉलवरती 5 धावांची गरज असताना षटकार ठोकला. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट पिच बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू रवाना झाला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अक्षय मला वाटतं त्या ठिकाणी होता आणि अक्षय बीचच्या माध्यमातून हे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 17 या आकड्यावरती. चेंडू टाकून झाले 3. 9 बॉल शिल्लक असतील आणि जवळजवळ 22 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. निश्चितच चांगली कोशिश करावी लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू निश्चितच पंच आमच्याकडे वळतायत आहे वाईट. 1 त्याच्या सुरमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाते.
म्हटलं जातं ना, मुश्किल नहीं है कुछ दुनिया, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलने की हकीकत में तू जरा कोशिश तो कर. कोशिश या ठिकाणी निश्चितच करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केल्याशिवाय निश्चितच फल मिळत नाहीये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं त्या ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला होता आणि निश्चितच एक सिंगल धावे ते सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 19च्या घरामध्ये. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 8 आणि 8 चेंडूमध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता आहे अजून सुद्धा. जोपर्यंत विनोद आणि जोपर्यंत हिम्मत लाखात मैदानाच्या आतमध्ये असतील तोपर्यंत निश्चितच पॉझिटिव्ह बाजू सह्याद्री स्पोर्ट वाफाण्याच्या बाजूने आपल्याला जरूर पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिलं तर स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लगा तो तीर नाही तो डॉट असंच म्हणावं लागेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण फाईन लेग क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव येईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 20 या आकड्यावरती. आता मात्र जवळजवळ आपण पाहिलं तर 19 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 6 बॉल 19 धावांची आवश्यकता. घेऊ एक छोटासा आपण डीज ब्रेक आणि पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. असा गेलो आणि असं आलो. हा भिडला विजयी पडकी झेंडा हा मुलखात फडकला. हे राष्ट्रभक्ती आदिमांची प्रखर भारताला, हे प्रखर भारताला. सह्याद्रीचा ढाण्या वाघ राघोजी रणंगणी झुंजला. सह्याद्रीचा ढाण्या वाघ राघोजी रणंगणी झुंजला. धन्यवाद. डीचे अनेक क्रांतीवीर आपल्या आदिवासी समाजाचे देखील होऊन गेले आणि त्याच्यातून एक आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या नावानं रचलेलं हे सुंदर गीत आपल्याला ऐकायला मिळालं. थँक्यू डीजे मॅन महेंद्र पवार. चला मॅचच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करूया. 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईकमध्ये बॅटर आपण पाहिला तर विनोद रायत आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, तो करू शकतो आणि हे मी करणारच. ह्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये यावेळेस बॅटिंगची गरज आहे आपल्या टीमला. गोलंदाज यज्ञेश. पहिला बॉल आपण पाहिला या ठिकाणी तर यज्ञेशचा वाईट आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप, उजव्या एसटीच्या बाहेर हा चेंडू मात्र या ठिकाणी हाताळला गेलाय. एक धाव निश्चित टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. ह्यानंतरचा सामना असणार आहे साई कृपा स्फोट राजावली आणि त्यांच्या समवेत गावदेवी स्फोट कामन. षटकातील पुढचा बॉल उल्टा डिलीवरी, आ बैल मुझे मार, ये गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन के लिए सिक्सर. धन्यवाद. डीसे षटकार या ठिकाणी पेश केलाय. विनोदनं चेंडूला पाठवलंय मिडविकेटच्या बाहेर. 6 धावणे करतात षटकार. आता मात्र 5 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. यज्ञेश्वल षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोरच्या दिशेनं चेंडूला दिशा दिली. एक धाव वेगाने पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी घेतला जातोय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट डाऊन होतोय. संतुलन थोडंसं बिघडलं गेलं. यस नो वेट या 3 गोष्टींचा समावेश घ्यायला हवा होता, परंतु अजून आपण या ठिकाणी पाहिलं तर 4 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे.
ती म्हणजेच 11. 4 बॉल 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ते आक्रमण रूप धारण करावं लागेल बॅटर हेमंत लाखातला. 4 बॉल शिल्लक आहेत, 11 धावांची आवश्यकता. अगोदरची मॅच देखील अशाच सिच्युएशन मध्ये निश्चितच पाहायला मिळाली होती आणि त्या कठीण परिस्थितीतून आपण पाहिलं ना तर सह्याद्री स्फूट पुढे आली होती. मात्र यावेळेस संघ वेगळा आहे. यज्ञेश वलवीचा हा पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका सुंदर आहे, क्षेत्ररक्षक आहे, पकडेल झेल आणि समाप्त होतोय हेमंत लाखाचा देखील खेळ आउट. बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप रहेगा. आता मात्र अमोल येतोय न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अमोल राया देतोय बॅटिंग करण्यासाठी. 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्याला 11. यज्ञेशचा हा पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू असणार आहे वाईट आणि रिव्ह्यू घेतलाय. नक्की वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यू घेतलाय. हॅलो आणि यस हा वाईट बॉल आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 29. आता मात्र 3 बॉल शिल्लक आहेत आणि 10 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके. यावेळेस आपण पाहतोय एकदा वेगाने पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का आणि निश्चितच नाही असं उत्तर आलंय. आता मात्र 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. केतन किरकिरे आहे ऑन स्ट्राईक वरती. 2 मोठे फटके खेळावे लागतील त्याला. या सह्याद्री चषकामध्ये स्वतःच्या स्पर्धेमध्ये स्थान जर कायम ठेवायचं असेल तर निश्चितच 2 मोठे फटके त्याला खेळावे लागतील यावेळेस.
आणि आपण पाहिलं तर यष्टीरक्षक विकास सोलवे आणि काय जबरदस्त यष्टीरक्षण केलंय आणि केतनला देखील डगआउटच्या दिशेने चलतं केले. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे मॅच मध्ये. त्यानंतर आणखी एक बिग मॅच साई कृपा स्फोट राजावले आणि गावदेवी स्फोट कामन या दोन संघामध्ये. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना जिंकलाय तो म्हणजेच मंगलमूर्ती स्फोट नागले टीमनं. हाळक सह्याद्री स्फोट बाफाणे निश्चितच अतिशय चांगली लढत राहिली या दोन्ही टीम मध्ये. परंतु शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर कुठला आणि कुठला संघ मात्र विजय जरूर होतो. परंतु चांगला परफॉर्मन्स करून या ठिकाणी आपण लक्ष केंद्रित केलं तर मंगलमूर्ती स्फोट नागले टीमचा खेळ मात्र प्रभावित राहिलाय. एक मोठा विजय प्राप्त केलाय. घेऊया एक आपण छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया.